नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. 8वी NMS मॅट बौद्धिक क्षमता चाचणी याच्यातला क्रमाने येणारी पुढची आकृती हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. याच्या आधी आपण संख्यामाला त्याचबरोबर अक्षरमाला याच्यावरचे या घटकावरचे म्हणजे क्रमाने येणारे पुढचे पद या आशयाचे प्रश्न आपण पाहिले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर गणित या विषयाचे आत्तापर्यंत आलेले सगळे प्रश्न जर अभ्यासायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, तुम्हाला लिंक्स भेटतील. प्रत्येक धड्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे, आय होप की तुम्ही तिथं भेट द्याल. चला सुरू करूयात. क्रमाने येणारी पुढची आकृती. आता या प्रकारच्या प्रश्नात काय असतं पहा, तर या प्रश्नात काय होतं, 3 किंवा 4 आकृत्या तुम्हाला दिल्या जातात. ठीक आहे, ज्यांच्यामध्ये एक विशिष्ट नियम असतो. एका विशिष्ट नियमाने पहिल्या आकृतीनंतर दुसऱ्या आकृतीत बदल झालेला असतो, दुसरी नंतर तिसरीत बदल झालेला असतो आणि तिसरी नंतर चौथीत जो होणारा बदल आहे तो बदल आपल्याला पर्यायामधून काय करायचा असतो, निवडायचा असतो. म्हणजे तेच नियम पाहणारी आकृती आपल्याला पर्याय म्हणून निवडायची असते. ठीक आहे, आणि सूचना काय असते, तर सूचना असते खालील प्रत्येक प्रश्नात आकृत्या विशिष्ट क्रमाने बदलतात, त्याच क्रमाने प्रश्नचिन्हाच्या जागी दिलेल्या पर्यायापैकी कोणती आकृती येईल. ठीक आहे, ते आपल्याला फक्त शोधायचं असतं. चला सुरू करूयात. आता ह्याच्यासाठी तुम्हाला काय माहीत असणं गरजेचं बघा, जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ना ते ज्याला आपण दिशा म्हणतो म्हणजे घटीवत आणि प्रतिघटीवत. ठीक आहे, याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसतात. त्याच्यामुळे घटीवत दिशा आणि प्रतिघटीवत दिशा, त्याचबरोबर घटीवत दिशेने केलेला कोण, प्रतिघटीवत दिशेने केलेला कोण याच्याविषयी थोडंसं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे कसं की कधी कधी काय होतं, हा बिंदू आहे तर पुढच्या स्टेपमध्ये समजा आपण अशा पद्धतीने मांडला तर पुढच्या स्टेपमध्ये तो काय होतो, तो इथं जातो. म्हणजे काय झालं, त्यानं किती डिग्रीमध्ये फिरला तर तो 90 डिग्रीमध्ये. कुठल्या दिशेने, तर या दिशेने, म्हणजे कुठली, तर घटीवत दिशा आहे. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला माहिती असणं. जास्तीत जास्त प्रश्न हे घटीवत दिशा, त्याची मांडणी, कधी कधी आकृत्यांमध्ये असणारे घटक, त्या घटकांमध्ये होणारे बदल, मग वाढ असेल, कधी कधी घट असते. ठीक आहे, किंवा बाण असतात, बाणांची दिशा जी असते ती बाणांची दिशा कधी कधी काय होते, कधी मुख्य दिशांनी फिरवते, कधी ज्याला आपण म्हणतो उपदिशांनी कधी फिरते. तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता प्रश्न जसे जसे पाहू आपण तसं लक्षात येणारच आहे. तर 2015-16 पासून ते 23-24 पर्यंत म्हणजे 9 वर्षाचा कालावधी. 9 वर्षात तुम्हाला एकूण किती प्रश्न आले पहा, 27. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येक वर्षी 3 प्रश्न एका पाठोपाठ एक येतात. जसं आता 2015-16चा आपण पेपर काढलाय तर 2015-16ला हा प्रश्न आला होता. पहा प्रश्न कसा आहे लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा, आपण हा जो बाण लक्षात घेऊया, या बाणाची दिशा वरच्या दिशेने, पण तो काय झालाय बघा बरं, घटीवत दिशेनं काय झाला, किती अंशामध्ये फिरला पहा, 90 अंशामध्ये. मग नंतर तो इकडे येणार आहे, मग नंतरच्या सिच्युएशनमध्ये तो इकडे जाणार, हे कन्फर्म आहे. मग आपल्याला हा एक पर्याय ठेवावा लागेल आणि हा एक ठेवावा लागेल. हा पण ठेवू शकतो आपण, पण हा पर्याय तर 100% आपला काय होतो, कटतो. मग आता आपल्याला पुढचा प्रश्न काय असतो की चला या 3 पर्यायामध्ये उत्तर आहे, परंतु नेमकं कोणतं, तर याच्यात ह्याची जर संख्या मोजली तर संख्या मोजणीवरून न जाता इथं तुम्ही डॉट्स बघा, हे डॉट बघा, इथं किती आहे, 1. तर पुन्हा घटीवत दिशेने 2, पुन्हा घटीवत दिशेने 3, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला आता 4 डॉट आले पाहिजेत. मग त्या ठिकाणी 4 डॉट असणारा कुठला पर्याय आहे, तर हा एकमेव पर्याय आहे. कारण हा आहे परंतु हा आधीच काय झालेला आहे, आपल्याकडून कटलेला आहे. त्यामुळं हा पण चालणार नाही आणि हा सुद्धा चालणार नाही. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. आय होप की तुम्ही ज्यावेळेस प्रश्न तुमच्यासमोर डिस्प्ले होईल तेव्हा व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडवा तुमचं उत्तर काय येते आणि नंतर तुमचं उत्तर चेक करण्यासाठी पुढचं एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण पहा. 15-16चा पुढचा 52वा प्रश्न काय पहा. आता हाही प्रश्न, इथं बाणांची दिशा आधी आपण बघूया. ज्या बाह्य आकृत्या आहेत की नाही, क्लिष्ट आकृत्या बघण्याच्या आधी काय करायचं, ज्या बाह्य छोट्या छोट्या आकृत्या आहेत समजणार आहे त्यांच्याकडे आधी लक्ष द्यायचं. आता हा बाण बघा, इथं वरच्या दिशेने, इथं खालच्या दिशेने, इथं वरच्या दिशेने, म्हणजे इथं उत्तरात खालच्या दिशेने येणार आहे हे नक्की. मग खालच्या दिशेनं असणारे जे जे पर्याय आहेत ते जिवंत ठेवा, बाकीचे कट करून टाका. मग हा पण कटतो पर्याय आणि हा पण कटतो, कारण यांच्या बाणांची दिशा कुठं आहे बघा, वरच्या दिशेनं आहे. ठीक आहे, त्यामुळे तो पर्याय चालणार नाही. आता पहिल्या आणि शेवटच्या पर्यायामध्ये बघूयात कोण असेल. तर आता इथं बघा, इथं डॉट, इथं 1 होता, फुली 1 होती, इथली फुली गायब झाली. ठीक आहे, म्हणजे इथं फुली नाही आहे. ठीक आहे, खाली नंतर बघा प्रत्येक ह्याच्यातली 1-1 फुली कमी झाली. ठीक आहे, तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर इथं 2 होत्या तर इथं 2ला 2 राहिले. ठीक आहे, पण इथल्या 3 होत्या, इथल्या 2 झाल्या, 4 होत्या, इथल्या
3 झाले. म्हणजे या ठिकाणच्या फुल्या काय झाल्यात जशाच तशा, म्हणजे 2 जशाच तशा राहिलेल्या आहेत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला बघायचं आहे की नेमकं ह्याच्यातलं आपलं उत्तर नेमकं कोणतं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करूया, फुल्यांची संख्या मोजूयात, लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे. मग इथं 2 झाले, इथं 1 झाली, म्हणजे आता पुढं तर ही गायबच व्हायला पाहिजे. ठीक आहे. इथं 2 2 झाल्या ना, तर इथे 1 झाली. मग आता इथं तुम्हाला काय करावं लागेल बघा, इथं ती गायबच होणार आहे. इवन हे 2 पर्याय तुमचे राहतात. तसंही उत्तराकडे जायला सोपा मार्ग कोणता आहे ते सांगतो. ठीक आहे. आता बघा हे जे आहे ना, हे इकडच्या बाजूला आलंय, म्हणजे या भागात आले, जे डाव्या बाजूला आले. पण आपल्याला हा जो भाग आहे तो कुठे बघा बरं, उजव्या बाजूला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4च आपला जिवंत राहणार आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 53वा प्रश्न. आता याच्यात बघा काय झाले, ह्या बाणांची दिशा आधी बघून घ्या. ठीक आहे. यातले बाण जे आहेत ते कुठल्या दिशेने चाललेत सगळे, तर हे सगळे चाललेत घटिवत दिशेने. ह्याच्यातले बघा प्रतिघटिवत, पुन्हा इथं घटिवत, म्हणजे इथं प्रतिघटिवत बाण तर येणार आहेत हे नक्की. मग प्रतिघटिवत असणारे पर्याय कुठले कुठले, तर 2 आणि 3 आहेत. हे 2 पर्याय काय झाले तुमचे कटले. आता मग हे झाल्यानंतर मग पुन्हा तुम्हाला बघावं लागेल की आतमध्ये सुद्धा 2 बाण दिलेत पहा. ठीक आहे. आतल्या चौकोनामध्ये तुम्हाला 2 बाण दिसत आहेत. तर याची दिशा बघा, हे वरती आहे तर हे खाली आहे, हे खाली आहे, हे वरती आहे, हे वरती आहे, हे खाली. मग आता इथं काय होणार आहे, हा खाली येणार आहे आणि हा वरचा वरती जाणार आहे. मग असा पर्याय ह्या दोघांमध्ये निवडा. तर या ठिकाणी तुम्हाला पर्याय 2 हा जो तुमचा पर्याय आहे तो एकदम ॲक्युरेट दिसतो. 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नपत्रिकेत 2016-17ची प्रश्नपत्रिका पहा. आता याच्यात सुद्धा आधी बाणांची दिशा आणि संख्या मोजा. 2 आहेत तर इथं 1 आहे, मग 2 आहेत तर इथं 1 असला पाहिजे नक्की. म्हणजे हे 2 पर्याय तर कटले तुमचे. ठीक आहे. सिंपल. त्याच्यानंतर पुन्हा काय बघायचं आपल्याला, दुसऱ्या आणखी कुठली गोष्ट तुम्ही क्रॅक करू शकता पहा. इथं 2 फुले आहेत तर इथं 3 झाल्या, इथं 4 झाल्या, मग इथं किती आले पाहिजे, तर 5. मग 5 असणारा पर्याय बघा, 1 2 3 4. आता याच्यात 5 आहेत मित्रांनो, याच्यात सुद्धा 5 आहेत, 1 2 3 4 5. म्हणजे ह्याच्यावरून सुद्धा आपण काय करू शकतोय, सांगू शकतोय. परंतु फुल्यांची संख्या सारखी आहे. मग पुन्हा तुम्हाला त्या वर्तुळात जावं लागेल. मग वर्तुळात बघा काय झाले, तर इथं वरच्या दिशेला आहे, इथं या दिशेला आहे, इथं या दिशेला आहे, म्हणजे पुढं या दिशेला आला पाहिजे, म्हणजे आपल्या डाव्या हाताला. मग डाव्या हाताला असणारा पर्याय कोणता आहे, हा नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही उत्तरापर्यंत जाण्यासाठी चुकीच्या गोष्टी कट करून सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचू शकता. आता हा प्रश्न तर अगदी सोपा आहे पहा. या ठिकाणी बघा षटकोण आहे, या ठिकाणी पंचकोण आहे. इथं बघा 5 रेषा आहेत आणि इथं 6 रेषा आहेत. म्हणजे कळतं का काय झालं, हे इथं आलंय आणि हे इकडे गेलंय. म्हणजे पहिल्या आकृतीच्या रेषा दुसऱ्या ठिकाणी मांडलेत. आता पहिली आकृती आहे चौकोनाची, चौकोनाच्या रेषा दुसऱ्या ठिकाणी 1 2 3 4 आणि त्रिकोणाच्या रेषा पहिल्या ठिकाणी. मग असा पर्याय कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 4 तुम्हाला त्या दृष्टीनं दिसतोय. ठीक आहे. तर म्हणजे या पद्धतीनं जर तुम्ही बघितलं तर याचं उत्तर तुम्हाला अगदी लवकर काढता येणार आहे. ठीक आहे. म्हणजे बघा या ठिकाणी आणखीन या ठिकाणी मला वाटतं 5 रेषा आहेत की नाही, सॉरी हां, इथं तुम्हाला 3 दिसत आहेत पण इथं 5 दिसत आहेत. म्हणजे तो नाही तर कुठला पर्याय असेल, तिसरा पर्याय होऊन जाईल तुमचा. ठीक आहे. अशा काहीमध्ये आपली एखादी मिस्टेक होऊन जाते, ज्याला आपण सिली मिस्टेक्स म्हणतो. चला पुढचा प्रश्न बघा, 44वा प्रश्न आहे त्याच प्रश्नपत्रिकेतला, 16-17च्या प्रश्नपत्रिकेतला. आता याच्यात काय गंमत झाली बघा, हा खूप सोपा प्रश्न आहे. PQ म्हणजे काय झालंय, PQ नंतर फक्त P जोडला गेला, नंतर Q जोडला गेला, म्हणजे नंतर P जोडला गेला पाहिजे. म्हणजे काय, PQ अशी जोडी पाहिजे आपल्याला. मग बघा इथं P आलंय, म्हणजे हा पर्याय नाही चालणार. नंतर PQ आलाय, हा पण नाही चालणार. नंतर QP आलंय, मग शेवटचा पर्याय 100% असेलच ना. बघा ना, PQ म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता 17-18ची पुढची प्रश्नपत्रिका बघूयात. प्रश्न क्रमांक 65 काय म्हणतोय बघा. आता इथं सुद्धा तुम्ही ह्या जे शून्य आहेत का नाही, यांची दिशा बघा. शून्य म्हणण्यापेक्षा याला मी छोटा वर्तुळ म्हणतो, याची दिशा बघा. इथं आहे, हा पुढच्या वेळेस कुठे गेलाय, इथं गेलाय. त्याच्यानंतरच्या वेळेस तो इथं आलाय, म्हणजे उत्तराच्या इथं येणार आहे. मग इथं असणारे सगळेच पर्याय, हा पर्याय कटला चौथा. ठीक आहे. आता बघूयात दिशा कोणाची, तर ह्या चौकोनाची. चौकोन बघा इथं होता, तो काय झाला, किती अंशात फिरलाय, तर 45 अंशात फिरलाय, तो इथं आला. आता पुढच्या वेळेस तो इथं आला पाहिजे. मग इथं असणारे पर्याय बघा किती येतं, एकच पर्याय, म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुमचं उत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे अगदी सहज, फक्त व्यवस्थित स्वतःला शांत ठेवून जर सोडवलं तर उत्तर तुमची पटकन निघतात मित्रांनो. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. आता ह्या प्रश्नात काय झालं बघा, हा जो शून्य आहे किंवा गोल आहे, वर्तुळ आहे, त्याची दिशा बघा कशी झाली,
45 अंश मागं सरकतोय तो प्रत्येक वेळेस, म्हणजे प्रतिघटीवर. मग आता तो इथं येणार आहे, बरोबर आहे, या ठिकाणी. या ठिकाणी असणारा पर्याय बघा, हा एक राहतो आणि हा एक राहतो. ठीक आहे, पुढं जाऊयात आता. आणखी पुढं जर गेला ते हार्ट शेप जो आहे त्याची दिशा बघा कशी आहे. इथं आहे, तो काय झाला आहे 90 अंश पुढं सरकला आहे घड्याळाच्या दिशेने, पुन्हा इकडं सरकला आहे. मग तो इथं येणं गरजेचं आहे, पण इथं येणारा पर्याय इथं दिसत नाही. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग आपण ठीक आहे ते एक ॲडजस्ट करूयात की ठीक आहे तो नसेल. मग तिसरं बघूयात, यसची जागा बघूयात. तर या ठिकाणी बघा यस कुठं आहे, इथं आहे. तो इथं गेला आहे म्हणजे 90 अंशात फिरला आहे. तो इथं आला पाहिजे, तिसऱ्यात इथं आला आणि चौथ्याला इथं असला पाहिजे. मग इथं असणारा पर्याय हा आहे. परंतु मंडळाने ह्याचं जे उत्तर ॲन्सर की जी दिली होती त्याच्यामध्ये हा प्रश्न जो आहे ना तो कॅन्सल केला होता मित्रांनो. त्याच्यामुळं ह्याच्यातले पर्याय चुकीचे आहेत. ठीक आहे, आणि हे परिषदेच्या तुम्ही ॲन्सर कीमध्ये जाऊन सुद्धा बघू शकता की या प्रश्नाला तुम्हाला या पद्धतीचं चिन्ह दिलेलं दिसणार आहे, म्हणजे तो प्रश्न काय होता, कॅन्सल होता. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूयात आपण आता. 17-18 मधलाच 67वा प्रश्न आहे पहा. प्रश्न काय म्हणतोय, तर या ठिकाणी बघा एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की हा जो क्रॉस आहे या क्रॉसनं आपली जागा बदलली आहे का, नाही. म्हणजे उत्तरात क्रॉस येणारच आहे, सगळीकडे आहे. ओके, त्याचा विषय सोडून द्या आता. आता मग बाकीच्या चिन्हांनी काय केलं बघा, तर हा जो चौकोन आहे तो कुठं गेलाय, तर पुढं गेलाय. याला इकडं जायचं होतं परंतु हा आपली जागा सोडत नाही म्हणून तो पुढं गेला इथं. त्याच्यानंतर तो बघा इथं आला, म्हणजे आता पुढच्या आकृतीत तो कुठं असला पाहिजे, या ठिकाणी असला पाहिजे खालच्या कोपऱ्यात. म्हणजे हा उत्तर येणार नाही आणि हे सुद्धा येणार नाही, म्हणजे या ठिकाणी त्याची जागा अगदी करेक्ट आहे, इथं असला पाहिजे. ठीक आहे, ते झालं. मग आता आपण काय करूयात, चौकोनाचा सोडून देऊयात विषय, आता स्टारकडे जाऊयात. स्टारनं बघा आपली जागा कशी घेतली, इथं होता तो इथं गेला पुढच्या आकृतीमध्ये. पुन्हा तो आता इथं हे क्रॉस त्याची जागा सोडत नाही म्हणून तो कुठे गेला, या ठिकाणी गेला. आता त्याला पुन्हा या ठिकाणी जावं लागणार आहे. मग या ठिकाणी असणारा पर्याय एकमेव आहे, पर्याय क्रमांक 2. म्हणून ह्याचं उत्तर जे आहे ते 2 तुमचं बरोबर असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर येऊयात पुढची प्रश्नपत्रिका 2018-19ची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. ही प्रश्नपत्रिकेत बघा प्रश्नाकृती काय सांगतात, तर तुम्हाला या ठिकाणी आकृती कशी दिली आहे बघा. याच्यात सुद्धा काय करा, प्लसची दिशा आधी ठरवून घ्या. चला, या ठिकाणी प्लस आहे, तो कुठं आला बघा, मागं आला. किती अंशात सरकला म्हणायचं, तो 90 नाही, तर तो आता किती अंशात सरकला आहे, 45 अंशात म्हणूयात आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं गेला, तो काय झाला, अजून एक कॉर्नरनं मागं आला. पुढं तो कुठं येणार आहे लक्षात घ्या मित्रांनो, इथं येणार आहे. मग तसा पर्याय बघा शेवटचा नाही आहे, म्हणजे हा तर कटला. ठीक आहे, आता नंतर बघूयात दुसऱ्या त्यातल्या उपघटक जे आहेत त्याच्याकडे जाऊयात. हा वर्तुळाकडे जाऊयात. वर्तुळ बघा इथं होता, 1 न मागं आला, पुन्हा 1 न मागं आला, म्हणजे तो इथं आला पाहिजे आता, म्हणजे तो या ठिकाणी येईल. वर्तुळ या ठिकाणी असणारे पर्याय नाहीत, म्हणजे हा त्रिकोण नाही, म्हणजे हा पण पर्याय कटून गेला. नंतर जाऊयात आता तिसरी कन्सेप्ट बघूयात. आता आपण त्रिकोणाची दिशा बघूयात, कारण यांच्यामध्ये त्रिकोण वेगळ्या ठिकाणी बघा. ठीक आहे, मग त्रिकोण बघा या ठिकाणी कुठं होता, इथं होता. तो 1 न मागं सरकला, पुन्हा 1 न मागं सरकला. आता तो कुठे यायला पाहिजे, या ठिकाणी यायला पाहिजे, म्हणजे इथं त्रिकोण असला पाहिजे. मग तसा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, अशा पद्धतीनं जर सोडवलं, तुमचं माइंड जर फास्ट चाललं तर हे प्रश्न पटपट सोडवले जाणार आहेत मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे 45 अंशामध्ये प्रतिघटीवर दिशेनं काय झाली, प्रत्येक आकृती फिरली. आता इथं बघूयात काय केलंय नेमकं. इथं बघा हे बाण कुठल्या दिशेला आहेत बघा, उपदिशा नाही, तर हे मुख्य दिशा, उपदिशा मुख्य दिशा, म्हणजे मुख्य दिशेला बाण. आता सगळ्या पर्यायामध्ये तसंच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात ते काय बघणं चुकीचं ठरेल. ठीक आहे, मग आता बघूयात आपण पुढं काय कन्सेप्ट अजून काय वापरते ते का. तर बघा हाच बाण इथं आलाय पहा, हाच बाण काय झालं, खाली उतरलाय, हा बाण इथं उतरलाय. ठीक आहे, म्हणजे कुठल्या दिशेनं चाललंय लक्षात घ्या, हे असं चाललंय, म्हणजे कुठली दिशा आली, ही प्रतिघटीवत आली. आता प्रतिघटीवत दिशेनं जाणारे बाण आहेत हे. ठीक आहे, प्रतिघटीवत दिशेने जाणारे बाणाने किती अंशामध्ये, 45 अंशामध्ये. ठीक आहे, किती अंशामध्ये फिरतायत, 45 अंशामध्ये. मग काय करणार तुम्ही, हा जो बाण आहे तो कुठे येणार आहे, इथं येणार आहे, असं गोल करून. मग असा पर्याय बघा कुठे आहे, तर तुमचा पर्याय 3 नाही आहे, म्हणजे 3 तर कटला. नंतर हा बाण इथं जाणार आहे आणि ह्याला आडवी रेषा आहे छोटीशी. मग तसा असणारा पर्याय बघा कुठला, फक्त पर्याय क्रमांक 4 आहे. इथं नाही आहे आणि इथं पण नाही आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 4 हा जो ऑप्शन आहे तो तुमचा अगदी बरोबर असणारा ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, आणि लक्षात घ्या याच्या आधीच्या प्रश्नाला सुद्धा हीच ट्रिक वापरली आणि एकाच वर्षी, म्हणजे पहिला प्रश्न सोडवल्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचा मार्क सुद्धा मुलांना मिळाला असेलच. चला येऊयात पुढच्या भागाकडं. आता बघा इथं हा जो भरीव आहे ना, शंकू म्हणूयात आपण याला, तर ह्या भरीव शंकूनं जागा कशी बदलली बघा. एक कप्पा सोडून तो इथं आला पुढच्या वेळेस, पुन्हा यानं हा कप्पा सोडला असेल, इथं आला असेल. मग आता हा कप्पा सोडेल आणि या ठिकाणी भरलेला असेल तो.
या दिशेत, ठीक आहे. मग आता या दिशेत भरलेले बघा किती आहेत, तर हा फक्त नाही आहे भरलेला, बाकीचे आहेत. आणि गोलसुद्धा बघा त्याला चिटकून तसाच उभा राहिलेला आहे, पण या ठिकाणी तिन्हीमध्ये तसाच गोल, छोटा जो गोल आहे तो तिथंच उभा आहे, ठीक आहे. म्हणजे पर्याय 4 तर कटतो, बाकीच्यात आता आपण बघूयात कशा पद्धतीने कॅन्सलेशन किंवा काटाकाटी करता येईल. आता बघा बाणाची दिशा, हा बाण इथे, तो एकानं मागं गेला इथं, पुन्हा या ठिकाणी गेला, मग आता त्याला इथंच यावं लागणार आहे. मग इथं असणारा पर्याय एकमेव आहे, पर्याय क्रमांक 1. म्हणून 74 या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. आता बघा ही काय म्हणते आजोबाची काठी, तर इथं काय केलं आहे पहा, याची जी काठीची दिशा आहे की नाही, ह्या काठीची दिशा कशी बदलली आहे बघा. हा पुन्हा इकडे गेला, म्हणजे कुठल्या दिशेनं 90 अंशात फिरतोय, 90 अंशात फिरतोय तर फिरतोय, पण दिशा कुठली आहे तर घटीवत दिशेनं फिरतोय. मग पुन्हा या ठिकाणी असा फिरलाय, म्हणजे त्याला आता तुम्हाला असंच फिरवावं लागणार आहे, हे तर नक्की. म्हणजे या डायरेक्शनमध्ये 2 उत्तर आहेत, हे नाही हे नाही, 1 आणि 4. आता काय करा, त्या काठीच्या आतमधली व्हीची दिशा बघा. इथं व्ही कसा आहे बघा, या बाजूला आहे, तर तो पुन्हा आतल्या बाजूला गेला. इथं पुन्हा बाहेर फिरतोय, तर हा आतल्या बाजूला आला पाहिजे. मग आतल्या बाजूला असणारा व्ही आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 मित्रांनो, ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडे 19-20ची पुढचा प्रश्न काय म्हणते बघा. तर याच्यात काय केलं बघा, हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. याच्यात काय केलं, इथं बघा 1, इथं 2, इथं बघा 3 आकृत्या एकात एक आलेल्या आहेत. आता इथं किती असले पाहिजेत, सॉरी माझ्या माहितीच तो 3 नाहीत, पुढच्या होती याच्यात 4 आहेत आकृत्या. जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला 4 आकृत्या दिसतील पाहिजे. या ठिकाणी 1, 2, 3 आणि 4, ठीक आहे. अशा एकूण 4 आकृत्या दिसतील. आता ह्या 4 आकृत्यात म्हणजे कसं झालं बघा, 1, 2, 4 म्हणजे पुढं 8 आकृत्या असल्या पाहिजेत मित्रांनो एकात एक. मग आता 8 आकृत्या तर ह्या 1 आणि 3 मध्ये नाही, ते कन्फर्म आहे, ह्या दोघात कन्फ्युजन आहे. मग आपण काय करू, ज्याच्यात दिसत आहेत त्याच्या मोजू. 1, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 आहेत. म्हणजे हा पण पर्याय कटला, हे तर 2 आधीच कटले. पर्याय क्रमांक 2 शिल्लक राहतो, पर्याय 2 हे त्याचं उत्तर असणार आहे, ठीक आहे. उद्यात पुढच्या प्रश्नाकडे 7वा प्रश्न आहे त्याच प्रश्नपत्रिकेतला. आता पहा, इथं सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने प्रश्न सोडवलेला आहे. कसा, तर आपण ह्यातली प्रत्येक आकृती बघूयात कशी बदलत गेली, कशी तिची जागा बदलत गेली. हा हार्ट जो शेप आहे इथं दिसतोय तुम्हाला, ठीक आहे. तर या हार्ट शेपनं काय केलं पहा, पूर्ण कॉर्नर बदलला, इथं आला. नंतर त्यानं हा कॉर्नर घेतला, ठीक आहे. म्हणजे या कॉर्नरवरून त्यानं इथं आला, म्हणजे या कॉर्नरला तो येणार आहे हे कन्फर्म. मग त्या कॉर्नरला हार्ट कुठं कुठं आहे, इथं नाही, म्हणजे हा कटला. नंतर पुढची आकृती बघूयात. आता याच्यात बघा, हा जो बाण आहे तो काय झालाय, किती दिशेत गेलाय, 45 अंशामध्ये इकडे गेला. पुन्हा तो काय झाला बघा, या ठिकाणी आलाय, ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत नसेल कदाचित, पण या ठिकाणी सुद्धा तो आलेला आहे. म्हणजे आता त्याला कुठं जावं लागणार आहे लक्षात घ्या, 45 अंशात इथं जावं लागणार आहे. मग इथं असणारे पर्याय तिन्ही पण आहेत, ठीक आहे. त्याचा विषय सोडून द्या. पुढची आकृती बघूयात. अजून एक त्याच्यामध्ये लपलेली स्टार आकृती आहे पहा, ही स्टार, ठीक आहे. हा स्टार बघा इथं होता, तो कुठं गेला, या कोपऱ्यात गेलाय. म्हणजे किती डिग्रीमध्ये फिरला लक्षात घ्या. जर समजा तो स्टार इथून इथं आला असता तर 90 मध्ये, आणि इथं आला असता तर 180 मध्ये, परंतु तो मध्ये आहे, म्हणजे 135 अंशामध्ये तो फिरतोय. कितीमध्ये, 135 अंशामध्ये, ठीक आहे. मग इथं 135 अंशामध्ये इथं आला की पुन्हा त्यानं काय करायला पाहिजे होतं, इथं गेलाय, इथं आला बघा. मग आता 135 अंश म्हणजे कुठं जाणार, इथून इथं आला असता तर तो 90 अंश, 90 आणि इथले 45 म्हणजे 135, म्हणजे या ठिकाणी येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की या ठिकाणी त्याला यावं लागणार आहे. मग तिथं बघा ऑलरेडी हार्ट पण आहे आणि स्टार पण त्याच्यातच तुमचा आलेला आहे, म्हणून ती आकृती जरा थोडीशी इथं बोल्ड दिसते. म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे, आणि जे दिलेलं सुद्धा आहे. आता बघूयात आपण 2020-21ची प्रश्नपत्रिका, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो 4 प्रश्न हा तुमच्या समोर दिसतोय स्क्रीनवरती तुमच्या. आता पहा इथं काय केलंय, तर या आकृतीचा जर विचार केला तर या आकृतीला बाजू आहे 3 आणि आतमध्ये जे बिंदू आहेत ना ते 2 आहेत. या आकृतीला बाजू आहेत 4 पण बिंदू किती आहेत बघा 3, म्हणजे भुजा जेवढ्या आहेत, बाजू जेवढ्या आहेत त्यापेक्षा एक बिंदू कमी दिसतोय, ठीक आहे. मग आता इथं 5 बिंदू दिसत आहेत आणि 6 बाजू आहेत, ठीक आहे. मग आता आपल्याला काय असणार आहे, बिंदू किती असणार आहेत 6, मग 6 बिंदू आणि 7 भुजा, 6 बिंदू आणि 7 भुजा. आता सगळ्यातच 6 बिंदू आहेत पण भुजा 7 असल्या पाहिजेत, ठीक आहे. मग आता बघा इथं पहिली, दुसरी भुजा, तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे.
म्हणून पर्याय 4 आपलं उत्तर फायनल तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर आता पुढची आकृती बघा, काय या आकृतीत गंमत आहे पहा। ही आकृती ज्यावेळेस खाली येते ना त्यावेळेस काय बदल होतोय, तीच उजव्या बाजूला गेली तेव्हा काय बदल झाला हेही लक्षात घ्या। आता ही जर आकृती जशाच तशी आपण या डायरेक्शनमध्ये फिरवली म्हणजे कुठल्या दिशेने घटीवत, तर हे भेटतं, ठीक आहे। परंतु ह्याची जी दिशा आहे की नाही ती काय होते, वरच्या ऐवजी खाली येते, ठीक आहे। म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे हे लक्षात घ्या। मग आता पुढं काय झालं, प्रत्येक डायरेक्शनला आलंय। आता इथून पुन्हा आकृती काय होणार आहे, ही खालीच येणार आहे, या पद्धतीनेच येणार आहे। फक्त एक लक्षात घ्या की ज्यावेळेस ती खाली जाणार आहे ना त्यावेळेस हे सरळ न राहता हे अशा पद्धतीचे क्रॉस होणार आहेत, कारण खालचं डायरेक्शन आपण बघितलंय कसं आहे ते, ठीक आहे। मग पर्याय तुम्हाला कुठला मिळतो मित्रांनो, तर पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जातं, ठीक आहे। वळूयात पुढच्या प्रश्नपत्रिकेकडे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आता। 2020-21चा प्रश्न क्रमांक 6 बघतोय आपण, ठीक आहे। आता इथं बघा काय झालंय मित्रांनो, तर इथं बघा हा जो डॉट आहे की नाही तो डॉट इथं तशाच तसं राहिलाय पहा। मग हा डॉट इथे आहे ना तर तो इथं जशाच तसं राहणार आहे, ठीक आहे। म्हणजे तो डॉट आता कुठल्या दिशेने फिरलाय हे आधी लक्षात घ्या, ठीक आहे। 2 वेळा तो जागेवर राहतो तो भाग वेगळा, परंतु तो फिरतोय कुठल्या दिशेने हे लक्षात घ्या। तो इथून कुठं आलाय, इथं आलाय, ठीक आहे। इथून इथं आलाय, इथं, मग आता इथून त्याला इकडेच जावं लागणार आहे, ठीक आहे। म्हणजे या भागात तर तो 100% आहे, मग त्या भागात असणारे पर्याय बघा बरं, एकच पर्याय पर्याय क्रमांक 3, आणि मित्रांनो लक्षात घ्या तेच त्याचं उत्तर आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे त्याला काय आपल्याला जास्त वेळ घालवायची गरज नाही, अगदी सहज त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाते। आणि जर समजा बघायचं असेल तर तुम्ही ह्याच्या डायरेक्शननं सुद्धा बघू शकता, 2 ठिकाणी हा तिथंच आहे, हा इथं बघा कसं बदललाय, ठीक आहे। पुन्हा हा इथं आलाय, म्हणजे पर्यायांमध्ये बघतोय आपण, इथं बघा कसा इथं आहे, इथं आहे, पण तो 2 वेळा इथे आहे, म्हणजे आता याला इथं 2 वेळा थांबावं लागणार। मग इथं 2 वेळा असणारा पर्याय तुम्हाला कोणता दिसतो पहा बरं, तर पर्याय क्रमांक 3 दिसतो, ठीक आहे। कारण इथे 1 वेळा इथं थांबलाय, अजून 1 वेळा त्याला थांबावं लागणार आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूयात, 21-22चा प्रश्न आहे। आता प्रश्नपत्रिका बदलते आपली, प्रश्नपत्रिका 21-22ची घेतोय आपण, ज्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 35 पासून 35, 36 आणि 37 असे 3 प्रश्न आलेले होते। आता याच्यात सुद्धा बघा हा जो अंडाकृती भाग आहे याचा आधी डायरेक्शन बघा कसं आहे, तर तो या कोपऱ्यामध्ये इथं आहे, पुढे या कोपऱ्यात गेला इथं, ठीक आहे। म्हणजे इथं आला पहा, इथून कुठल्या कोपऱ्यात जायला पाहिजे त्याने इथं, आणि तो इथं आलेला पण आहे। आता इथून तो याच कोपऱ्यात जाणार, म्हणजे या ठिकाणी तर तो अंडाकृती भाग येणार आहे। मग असे पर्याय बघा आधी कटवा जे नाहीत ते कटले, नंतर काय करा, आता याच्यात बघा, ह्याच्यात आता ह्या 2 पर्यायामध्ये कुठं दिसतोय बदल, त्रिकोणात दिसतोय, मग त्रिकोणालाच टार्गेट करा ना। मग आता त्रिकोणाची दिशा बघा इथं कसली, इथे, तर तो काय झालाय मागच्या बाजूला आलाय, म्हणजे प्रतिघटीवत दिशेनं 90 अंशामध्ये फिरतोय, म्हणजे या ठिकाणी आलाय, म्हणजे आता त्याला इथंच गेल्याशिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी येणार आहे। मग तसा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 2 आहे, म्हणून उत्तर तुमचं किती असणार आहे, 35चा पर्याय क्रमांक 2 असणार आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूयात। आता इथं पण खूप सहज सोडवता येईल असा प्रश्न आहे बघा। इथे एक वर्तुळ आहे, इथं पण वर्तुळ आहे, पुन्हा इथं पण वर्तुळ आहे, म्हणजे वर्तुळ कंपल्सरी आहे, आणि वर्तुळ इथं बाहेर आहे, लक्षात घ्या। दुसऱ्या आकृतीत कुठं आहे, आत आहे, पुन्हा कुठं गेलाय, बाहेर आहे, म्हणजे चौथ्या आकृतीत कुठं असला पाहिजे, तो आत असला पाहिजे, म्हणजे आत वर्तुळ असणारी आकृती आपल्याला शोधायची आहे। परंतु तुम्ही जर पाहिलं तर ह्याच्यातल्या 3 पर्यायामध्ये आकृती जी आहे वर्तुळाची ती कुठं आहे, आत आहे, म्हणजे हा पर्याय फक्त कटून जातो। आता राहिला प्रश्न दुसऱ्या आकृतीकडे बघण्याचा, तर दुसरी आकृती बघा काय आहे, तर इथं त्रिकोण आहे, इथं तीच आकृती चौकोन आहे, इथं तीच आकृती पंचकोन आहे, म्हणजे इथं त्याला षटकोन यावा लागेल, आणि षटकोन कुठं असेल मित्रांनो, बाहेरच्या बाजूने षटकोन आणि आतून वर्तुळ आधीच आपलं ठरलंय, आत वर्तुळ आणि बाहेर षटकोन, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे। आय होप की हे तुम्हाला सहज समजलेलं असेल, ठीक आहे। वळूयात पुढच्या प्रश्नाकडे, 21-22चा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37। प्रश्न काय पहा, तर इथं हा जो स्टार आहे ह्याची दिशा बघूयात आपण आधी, ठीक आहे। हा इकडं आलाय, आता हा इथं येतोय, म्हणजे त्याला इथं आल्याशिवाय पर्याय नाही, इथं आला तुमचा स्टार, मग तसा पर्याय तुमचा आहे 3 आणि पर्याय क्रमांक 4, ठीक आहे। म्हणजे हे 2 तर काय झाले, निर्विवादपणे कॅन्सल झाले। आता पुढं राहिलं काय, तर पुढच्या आकृतीत बघूयात, आता पुढच्या घटकात बघूयात काय आहे अजून। आता यांच्यात बदल आधी बघा, इथं काय आहे बघा बरं, भागाकार, इथं गुणाकार, इथं भागाकार, म्हणजे गुणाकारमध्ये असला पाहिजे, म्हणजे हा पर्याय कटतो मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला मायक्रो ऑब्झर्वेशन ज्याला म्हणतो ना ते करावं लागणार आहे, अगदी काळजीपूर्वक निरीक्षण करायचं। बघूयात पुढचा पेपर 2022-23चा,
पहा काय आहे. आता याच्यामध्ये की नाही ही आकृती जरा जास्त क्लिष्ट वाटते, घटक जास्त आहे. ठीक आहे, पण अशा वेळेस बघा घटक जरी जास्त असले तरी बाहेर षटकोनच आहे, आतमध्ये वर्तुळच आहे, डॉट जिथल्या तिथं आहे, म्हणजे जास्त काम नाही आहे तसं बघायला गेलं तर. फक्त हे वरचे जे 4 भाग दिसत आहेत ना टाचण्या, त्या टाचण्यांवरती काम करायचं आपल्याला. आता बघा ह्या टाचण्या इथं जसं आहे तसंच इथं आहे का? हो, जशी आहे तशीच आहे. नंतर ही सुद्धा जशी आहे तशीच आली आहे बघा इथं. ठीक आहे, जशाच तशी आकृती इथं उतरलेली आहे. आता मग ह्या 2 ज्या आहेत त्या कशा आहेत बघा बरं, बदललेल्या आहेत का? तर ह्या 2 बदललेत का बघा, ह्याची खालच्या दिशेने हे वरच्या दिशेने, हे दोघं काय झालेत बदललेत. हे दोघं सुद्धा बघा, हे इकडे उजव्या बाजूला तर हा डाव्या बाजूला, म्हणजे हे सुद्धा बदललेले आहेत. ठीक आहे, म्हणजे त्यांना आपल्या दिशा बदललेत. मग आता आपल्याला काय बघायचं बघा की तिसरी आकृती चौथ्या आकृतीबरोबर कुठल्या आकृतीबरोबर त्या पद्धतीनं असेल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला बघायचं आहे काय की ह्याच्यातले 2 सारखे आहेत आणि इकडे 2 वेगळे आहेत, असं काहीतरी त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. आता इथं बघा याच डायरेक्शनच्या तुम्हाला काय सांगितलं, सारख्या ठेवा म्हटले. ठीक आहे, मग एक काम करू की ह्याच्याशी सारखे असणारे बघूयात की, म्हणजे इथं तुमचं असंच असलं पाहिजे आणि हे तुमचं असंच असलं पाहिजे. असे पर्याय बघा कुठले कुठलेत. तर हा पर्याय बघा, हा पर्याय पहिला पर्याय जर बघायला गेलं तर हे आहे सारखं, परंतु हे नाही खालचा, हा पर्याय कटला. इथं बघा हे खालचं सारखं आहे पण हे वरचं नाही, कटला. त्याच्यानंतर इथं बघा ह्याचं डायरेक्शन चुकीचं आहे, हा कटला. मग इथे शेवटचा पर्याय तर जिवंत राहतो आहे आणि हे सुद्धा खालच्या दिशेनं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, उद्यात पुढच्या प्रश्नात प्रश्न 2022-23चा प्रश्न आहे, 8वा प्रश्न आहे बघा या प्रश्नपत्रिकेतला. बघा खूप सोपा आहे, म्हणजे जसंच तसं राहिले. मग आता यू इथं यू राहिलाच पाहिजे, मग यू तिथं असणारा एकच पर्याय आहे मित्रांनो, तो म्हणजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, तसंच जर समजा तुम्हाला आणखी बघायचं असेल तर बघा टी एलची जागा कशी बदलत गेली, एल टी झाले टी एल झाले. आता इथं काय होणार आहे टी एल, मग टी एल झालं आणि आय इथे वरती वय म्हणजे खाली आय येणारच आहे. अशा पद्धतीनं हाही प्रश्न अगदी काही सेकंदाचा प्रश्न होता, जास्त मोठा प्रश्न नव्हताच मुळे. आता पुढचा भाग बघूयात, पुढचा प्रश्न बघूयात. 9वा प्रश्न आहे त्याच प्रश्नपत्रिकेतला. तर बघा डॉट आहे जागेवर, फक्त काय होते प्रत्येक आकृतीत काय होते, वाढ होते. आता याच्यात ही वाढ झाली पहा, हे वाढलं एवढं. ठीक आहे, पुढच्या आकृतीत ते राहिलं. आता हा डॉट बघा, डॉट एकच आहे प्रत्येक वेळा. तो डॉट इथं फक्त रेषाखंड ठेवतो आणि डॉट पुढे घेऊन जातो, आणि डॉट ज्यावेळेस जातोय तिथं त्यावेळेस मागचं इथलं काय करतोय, हा रेषाखंड पुसून टाकतोय. ठीक आहे, तेही लक्षात घ्या कशा पद्धतीनं बदल होत गेलाय. मग आता पुढं हा डॉट तर राहणार, हा रेषाखंड राहणारच आहे, हे इथं येणार आणि डॉट इथं येणार आहे. पुढच्या आकृतीत काय होणार माहिती आहे का, हा रेषाखंड राहणार, हा रेषाखंड राहणार, हा पण राहणार, पण डॉट इथे येणार. ठीक आहे, मग तसा पर्याय तुम्हाला पर्याय क्रमांक 2 आढळतो, जो त्याचं उत्तर परिषदेने सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, आता पुढचा 2023-24ची प्रश्नपत्रिका पहा काय सांगते प्रश्न. तर ह्याच्यात काय चेक करा माहिती आहे का, की ह्याच्यातलं कुठलं तरी एका दिशेनं वाचा आणि तेच वाचन करेक्ट होतं का बघा. म्हणजे कसं, समजा मी आता याचं वाचन कसं करतो, UHAS, म्हणजे वाचतानाच कसं वाचा UHAS असा सिक्वेन्स बघा. आणि कुठल्या दिशेनं आहे हे मित्रांनो, तर आहे प्रतिघटिवत दिशेनं. मग तसंच प्रतिघटिवत दिशेनं चालतंय का बघा कंटिन्युअसली. ठीक आहे, आता बघा यूची जागा काय झाली, मागं गेली बघा एकनं, म्हणून प्रतिघटिवत. UHAS आलं, नंतर UHAS आलं. आता बघा यूची जागा प्रत्येक वेळेस कुठं बदलत गेलेली आहे. ठीक आहे, यू इथं होता, तो यू इथं आला, तो यू इथं आला, त्याला आता या प्लेसला जाण्याशिवाय गत्यंतर नाही, म्हणून UHAS हे असंच उत्तर तुमचं येणार आहे. मग तसा पर्याय बघा UHAS कुठं आहे, UHAS मला वाटतं पर्याय क्रमांक 3 हा आहे, म्हणजे तुमचं पर्याय क्रमांक 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडं. आता हा सुद्धा प्रश्न अगदी सोपा आहे मित्रांनो, अगदी एकाच ट्रिकमध्ये काम होऊन जातं. ह्याची दिशा बघा. ठीक आहे, इथं आलाय म्हणजे त्याला इथं यावं लागणार आहे, आणि इथं असणारा एकच पर्याय आपल्याकडे आहे जो तिसरा आहे. त्यामुळं बाकी चेक करत बसायची गरज सुद्धा तुम्हाला लागणार नाही. ठीक आहे, आणि हा शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतला, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओचा. ठीक आहे, प्रश्न आहे बघा, इथं बघा आडवा झालाय, उभा आहे सॉरी, तो या ठिकाणी असा आडवा झालाय, म्हणजे घटिवत म्हणा किंवा प्रतिघटिवत दिशेनं काय चालतोय, फिरत चाललाय अशा पद्धतीनं. पुन्हा तो असा आडवा झालाय बघा इथं, म्हणजे त्याला आता असं व्हावं लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे तो या डायरेक्शनमध्ये तर येणार आहे हे नक्की. फक्त आता बघायचं आहे काय, की त्या डायरेक्शनमध्ये आल्यानंतर त्याच्यात होणारे बदल, कारण 2 पर्याय तसे आहेत ना आपल्याकडे.
मग आपण एक काम करूयात की इथं डॉट बघूयात. इथं किती डॉट होते बघा, 6 डॉट होते. 1 2 3 4 5 6. इथं 5 झाले, इथं 4 झाले, म्हणजे आता 3 डॉट येणार आहेत. मग 3 डॉट असणारा एकच पर्याय आहे मित्रांनो आपल्याकडे, कोणता? हां, ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं अगदी बरोबर असणारं कन्फर्म असं उत्तर आहे. आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गणित आणि बुद्धिमत्तेचे जे व्हिडिओज आहेत, त्याचबरोबर स्कॉलरशिपचा जरी अभ्यास करत असेल मित्रांनो, तर स्कॉलरशिपचे सुद्धा व्हिडिओ आहेत. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पाठवतोय, नक्की तिथं जा, भेट द्या त्या व्हिडिओजला. तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटलं तर कमेंट करून मला नक्की सांगा. अभ्यास करत राहा.